जिल्हा परिषद माध्यमिक विभागातील शिक्षणाधिकाऱ्यांना धमकी देत सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी एका महिला सहशिक्षिकेविरोधात सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेमुळे शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली आहे। याबाबत सचिन नागनाथ जगताप वय 52 शिक्षणाधिकारी माध्यमिक विभाग जिल्हा परिषद सोलापूर यांनी फिर्याद दिली आहे। त्यानुसार शीतल बाबूशा काळे सहशिक्षिका न्यू इंग्लिश स्कूल वेळापूर तालुका माळशिरस यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 132 व 351(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 11 मे 2026 रोजी दुपारी जिल्हा परिषद माध्यमिक विभागाच्या कार्यालयात ही घटना घडली। संबंधित शिक्षिकेच्या वेतन बिलासंदर्भात चर्चा सुरू असताना आरोपी शिक्षिकेने संतप्त होत शिक्षणाधिकाऱ्यांना दमदाटी केल्याचा आरोप आहे। तुम्ही माझे वेतन बिलाचे काम जाणीवपूर्वक करत नाही असे म्हणत त्यांनी अधिकाऱ्यांना बाहेर येण्याचे आवाहन केले। तसेच तुमच्यावर खोटी विनयभंगाची आणि ॲट्रॉसिटीची केस दाखल करते अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे। यावेळी आरोपीने फिर्यादीचा मोबाईल हिसकावून घेत फेकण्याचा प्रयत्न केला। शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याचा आरोप करण्यात आला आहे। घटनेनंतर सदर बाजार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हवालदार साबळे करत आहेत।